तर अशा प्रकारे ती 6.5 लाख लिटरची टाकी एकदा पूर्ण झाली की आपल्याला नियमित पाणी देता येईल. दुसरा प्रश्न, जेव्हा आम्ही हे लोकांना भेटतो आहोत, आज हे नळधारक आहेत, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 94 लाईन आहेत आणि प्रत्येक लाईनवर मी स्वतः जाणार आहे, कारण का मला समस्या जाणवली. मला वाटतं की भगिनींपर्यंत ज्या लेडीज आहेत त्यांना हा प्रामुख्याने पाण्याचा प्रॉब्लेम येतो आणि त्यांच्याशी जाऊन मला थेट बोलायला हवं, नाही की मला ऑफिसमध्ये बसून कळणार आहे की काय होत आहे ते. तर जेव्हा मी जाते आहे तेव्हा बऱ्याच भगिनी म्हणाल्या की पाणी गढूळ येतंय. तर काल जेव्हा आम्ही गेलो, कुपलवाडीमध्ये एक ब्रिज चालू आहे त्या गावाचा आणि तो त्याच नदीवर येतोय जिथून आपण पाणी इकडे आणतोय, पण तो आपला नाहीये, त्यांचा आहे. पण त्याच्यामुळे काय होत आहे की पाणी हे सगळं गढूळ होत आहे. तर कालच आम्ही त्यांना जाऊन भेटलो. आता त्यावेळी ते इंजिनियर नव्हते, तिथले कॉन्ट्रॅक्टर नव्हते, तर त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत की याबाबत, आणि आमचा जो पाण्याचा बंधारा घालायचा आहे तिथे या संदर्भात पण आम्ही चर्चा करणार आहोत. तर कृपया हा थोडा आपल्या नळधारकांना इनकन्व्हिनियन्स होतोय की पाणी गढूळ येतंय, कारण का पाईपलाईन अर्थातच वरून काम चाललेलं आहे आपल्या, आणि हे गढूळ का होतंय तर ते कुपलवाडीमध्ये त्यांचं ब्रिजचं काम चालू आहे. काल मला वाटतं सगळ्या ग्रुपवर त्याचे फोटो आलेत की कुपलवाडी नदी, ज्या नदीचं आपण पाणी घेतोय त्या नदीमध्येच पूल बांधत आहेत, त्यामुळे ते पाणी तेवढं गढूळ झालेलं आहे. तर आता आपलं काय होतं, ही तुम्ही म्हणत असाल की हा तात्पुरता मलमपट्टी झाली ही सगळ्या गोष्टींबाबत, की बाबा हे टाकी झाली की पाणी येणार, पण पुढे असं जाऊन आहे की लोकसंख्या वाढत आहे, पर्यटन वाढत आहे. हा तात्पुरता उपाय झाला की आपण ती पाईपलाईन बदलतो आहोत. पण आज संक्रांत आहे आणि सर्व महिला भगिनींना मला आज संक्रांतीचा एक गोड मेसेज द्यायचा आहे. तो असा की आपली जी कोर्ले सातंडी धरणावरनं आपण जे देवगडला पाणी आणणार होतो त्याबाबतची पीएमसीची नेमणूक आजपासून झालेली आहे. तर त्या बाबतीतलं अगदी म्हणजे 2057 पर्यंतचा जो आराखडा आहे की त्यावेळी होणारी लोकसंख्या असेल, आपलं पर्यटन वाढणार असेल, ज्याप्रमाणे ह्या शहराचा विकास होणार आहे आणि त्यांना लागणारं पाणी हे किती लागू शकतं, अंदाजपत्रक याचा आपल्याला आता पीएमसी बाबतीत आलेली आहे. ती पूर्ण या नळपाण्याची पूर्ण अभ्यास करणार आहे आणि आपल्या पुढे तो ठेवणार आहे की कसं असणार आहे आपली नळ योजना. आणि आपले पालकमंत्री नक्कीच याबाबत पाठपुरावा करतील आणि ते माननीय मुख्यमंत्री असतील, यांच्याकडे पाणी पुरवठा आपले मंत्री असतील, यांच्यासोबत मीटिंग घेऊन लवकरात लवकर आपल्या देवगड जामसंड्याचा कायमचा पाणी प्रश्न कसा मिटेल या बाबतीत आपण सगळेजण मिळून काम करणार आहोत. आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, यासाठी जसे तुम्ही इतके दिवस सहकार्य केलेलं आहे तसंच तुम्ही आपली ही नवीन नळ योजना होण्यासाठी ही सहकार्य करा.